श्रद्धांजली आहे. मी म्हटलंय की आज आपण आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहोत. याचं कारण पूर्वजांनी केलेली खास करून आपल्यावर कृपादृष्टी. आज त्या पूर्वजांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत आणि अशा पूर्वजांना आठवण करणारी, समर्पित करणारी टेनिस बॉल्स क्रिकेट स्पर्धा ती म्हणजेच श्रद्धांजली चषक. खूप चांगला नीटनेटकं आयोजन श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं आहे. विशेष आभार श्री रवींद्र ठक्कर, सरपंच टिवरी ग्रामस्थ, त्यानंतर श्री नूतन कुमार भोईर उपसरपंच टिवरी ग्रामस्थ, श्री मोहन पाटील माजी उपसरपंच टिवरी राजौरी, तसेच प्रमुख आयोजक श्री दीपेश भोईर मी दाऊळ. या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे या रजनी स्पर्धेचं आयोजन करण्यामागे. तर नक्कीच त्यांना देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिनी समालोचन करण्याची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करू दिली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. बघा, या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यामागे अनेकांचं योगदान आहे. मिलिंद भोईर, दीपेश भोईर म्हणजे दाऊळ, मिलिंद भोईर, महेश भोईर, सुहास भोईर, नागेश पाटील, रोशन भोईर, पिंट्या, राज भोईर, प्रकाश पाटील, नितीन भोईर, अविनाश भोईर, हरीश किणी, भूपेंद्र भोईर, दिवाकर पाटील, दर्शन पाटील, संदीप मात्रे, दर्शन भोईर, राजेश मात्रे, या सर्वांचं मनापासून आभार. कारण बघा, वस्तुरूपात आर्थिक रूपात ही मदत आपण अनेक ठिकाणावरून नक्कीच आणतोय, मात्र खऱ्या अर्थानं एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि त्या स्पर्धेला यशस्वीरित्या पार करणं हे सगळ्यात मोठं एक चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंजला पार करण्यासाठी खूप मोठं योगदान असतं ते मॅन पॉवर. त्यामुळे ज्यांनी या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जी काही मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर विपिन भोईर यांचं देखील मनापासून आभार. जे आपण हा संपूर्ण मंडप म्हणजे आमचा मुख्य व्यासपीठ, समालोचन कक्ष, त्यानंतर साऊंड सिस्टम, ही सगळी काही व्यवस्था त्यांनी करू दिलेली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. थँक्यू. चला, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहेत. आज गुरुवारचा दिवस आणि आजचा पहिला मॅच जिथे पोमन संघ खेळणार आहेत. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने टॉस जिंकला होता अजिंक्य स्पोर्ट्सच्या संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चूज टू बॉल फर्स्ट. पहिले षटक हाताळण्यासाठी कल्पेश मात्र सज्ज होतील जतीन राहुल अशी सलामीची जोडी. ऑफ स्टंपच्या बाहेर जोपर्यंत मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 22चा इशारा पंचाकडनं केला जातोय. या आणि स्पर्धा जसा तुम्ही उल्लेख केला, कारण कुठल्याही स्पर्धेला यशस्वी करण्यामागे एक टीम असते, एक टीमवर्क असतं आणि या श्री हनुमान मंडळ टिवरीच्या जोडीला एक टीम आहे, टीमवर्क आहे, कित्येकानं केलेला हार्डवर्क आहे, मेहनत आहे. कित्येकांनी वेळ दिलाय, श्रम दिल्यात, काही काही आयडियाज दिल्यात, काही आर्थिक रूपानं देखील योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे दिले. आणि सर्व महत्त्वाचं असतं की ज्यावेळेला एक टीम म्हणून आपण समोर येतो ना त्यावेळेला त्याचं फळ मिळतं. म्हणजे एकत्र येण्याने सुरुवात होते आणि एकत्र काम केल्याने प्रगती होतो, विकास होतो. आणि कदाचित तेच काम श्री हनुमान मंडळ टिवरीनं या संपूर्ण श्रद्धांजली चषकाच्या आयोजन नियोजनामध्ये केलेले आहेत. म्हणून मागचे दोन्ही दिवस यशस्वी पद्धतीनं पार पडले. काही लेखाजोला आपण तोही घेणार आहोत, पण तो तास सामन्याला झाले सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आले आहे 22ची एक धाव. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी वाईट यॉर्कर लेंथ आपण या चेंडूची पाहिली. कोणत्याही ट्रॅकवर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टॅप केला गेला. चेंडूला सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला जाईल. पोमन चर्चा झाली खास करून कॅप्टन सोबत. मी म्हटलं देखील होतं लग्नात सराई सुरू आहे, काही खेळाडूंची कमतरता. त्यांनी म्हटलं हो सर, काही खेळाडूंची कमतरता. मात्र संघ दाखल झालाय आणि कुठलाही संघ एखाद्या स्पर्धेमध्ये दाखल होतो ना तर तो विजयाच्या निश्चयानंच दाखल होतो. त्याच्यामुळे इथे ते स्पष्ट आहेत. पहिलं षटक आहे आणि पहिल्याच या ओव्हरमध्ये लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न हा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 2. जसं तुम्ही उल्लेख केला, बऱ्याच ठिकाणी असं होतं ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केला आहे.
उजव्या यष्टीच्या बाहेर, उजव्या यष्टीच्या थोडासा साऊंड आला तर पाठीमागे श्याम पाटील आहेत. गेले कित्येक वर्ष अजिंक्य स्पोर्ट्सची धुरा, जसं रविदा आणि श्यामदा ही जोडी आहे. आणि पाठीमागे यष्ट्यांच्या पाठीमागे बरोबर श्याम पाटील यांना पाहू शकता. पण एक गोष्ट, जो मुद्दा तुम्ही चिडलाय, कदाचित काही खेळाडू आहेत काही खेळाडू नाही आहेत, पण जे आहेत ना त्यांना मिळालेली संधी आहेत बाबा. अशी संधी परत परत मिळत नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही बेंचवरती असता, बाहेर बसता, पण आज तुम्ही टीममध्ये आहात, टीम इन आहात. मग ज्यावेळेला जी संधी मिळाली इन, त्यावेळेला तुमचा खेळ दाखवण्याची दॅट्स द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली लाईन त्याने लाईन कल्पेश भोईर. बघा, अनेक वर्षापासून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमसोबत हा खेळाडू खेळतोय आणि एक नक्कीच कौतुक असेल या टीमचं. कदाचित मला दुखापत झाले, जरा प्लीज पाणी हवं आहे का? बघा, फर्स्टेज बॉक्स हवा असेल तर तो देखील आम्ही पाठवून देतोय. श्यामदादा, फर्स्टेज बॉक्स हवा आहे का? जर प्लीज फर्स्टेज बॉक्स आतमध्ये घेऊन जा. क्या बात आहे. नाही, राजेशचं मी नाव घेईल, पण राजेश बोलतो की अजिंक्य स्पोर्टचा खेळाडू. मी समर्थक म्हणलं तर राजेशला मी खरोखर खऱ्या अर्थाने मी त्यासाठी ॲग्री नाही आहे की राजेश समर्थक नाही आहे. राजेश मी अजिंक्य स्पोर्टचा एक नामवंत खेळाडू आहे. राजेशचा खेळ आपण पाहिला आहे, नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेअर राजेश पाटील. आणि आज तो देखील बघा, बरे प्लेईंग इलेव्हनमध्ये नाही आहे, मात्र अजिंक्य स्पोर्टच्या सोबत हा व्यक्ती देखील खंबीरपणे उभा आहे. एकदा का तुमची अटॅचमेंट जुळली, मन जुळलं, सर्व काही जुळलं नाही, आपसूक येतं. म्हणजे त्यांच्यासोबत खेळण्याचा योग आम्हाला देखील भरपूर वेळ आला आहे. त्याच्यामुळे फार जवळून खेळ पाहिला आहे. जसा राजेश पाटील असतील, प्रकाश पाटील, प्रताप भोईर आहेत, ज्यांनी अजिंक्य स्पोर्ट्सच्या संघाला रिप्रेझेंट केलेले आहेत. खोलवा टप्प्यात चेंडू होता, अपिश ड्राईव्ह केलं, वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील चेतन पाटील. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ही अटॅचमेंट असते. आपण ज्या टीमशी बांधिलकी असतो, जोडले जातो, वर्षानुवर्ष जे ऋणानुबंध जोडले जातात, कदाचित तेच आज 2020 बॉईज एका ग्रुपचं ते लीडर म्हणून आहेत. पण कुठेतरी मनामध्ये ते सॉफ्ट कॉर्नर आहेत बाबा, अजिंक्य स्पोर्ट्स आपला संघ आहेत, इथून आपण खेळलोय, भरपूर एन्जॉय केले आहेत. कदाचित हीच भावना राजेश पाटील यांची दिसून आली होती. आणि त्या कारणाच राजेश पाटील यांना आपण आज या ठिकाणी मुख्य मंचावर पाहतोय. आणि अजिंक्य स्पोर्ट्सच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये त्यांनी प्राईज लावलं आहे. पण कोणीही विकेट घ्या, 500 रुपये असतील. आणि हे खास करून प्रोत्साहन आहे अजिंक्य स्पोर्ट्सच्या प्रत्येक खेळाडूंसाठी. धावसंख्या 3, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कल्पेश स्विच हिट. चेंडू रिलीज होण्या अगोदर मात्र खास करून पोझिशनमध्ये आले होते. वॉट शॉट, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चेंडू मात्र वेगाने निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. क्रिशच्या कोण्यात गोलंदाजी केली होती, विदिन द स्टंप गेले आणि स्विच केलं गेलं होतं. भाई जब घी सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली को थोडासा टेढ़ा किया जाए. आणि जतीननं तेच केलं होतं. त्यांचं नाव जतीन आहे. चेंडू इन होत होता आणि तो इन होणारा पटकन स्विच हिट केलं आणि स्विच हिट करताना चेंडूला पाठवले थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकार. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत 10 फलकावरती पोमन बॉईज. पोमनच्या 7 धावा. जतीन देवळीकर खेळतात 5 वरती, तर राहुल दुसऱ्या बाजूला 1 वरती बॅटिंग ते देखील करतायत. आपण चर्चा करतो या स्वदेशीकरण चेंज झालाय, एक सबस्टिट्यूट मैदानावरती दाखल झालाय, ते देखील आहेत. आणि जसं या रजनीचा तुम्ही उल्लेख करता, म्हणजे फार पूर्वी टिवरी नगरीमध्ये एक म्हणजे नाईट टुर्नामेंट खेळण्याचा योग आम्हालाही आला होता. म्हणजे आज जर पाहिलं तर जवळपास एक 25-28 वर्ष पूर्ण झाली असतील, म्हणजे फार पूर्वी, म्हणजे बरोबर डाव्या बाजूला त्यावेळेला ती नाईट रजनी पाहिली होती. आणि आज जर पाहिलं तर श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषकात इतकं भव्य दिव्य आयोजन, आणि फक्त आयोजन नाही आहे, अगदी नेटकं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे. कारण आयोजकांच्या जोडीला नियोजन देखील महत्त्वाचं असतं. एक प्लॅनिंग करून श्री हनुमान मंडळ टिवरी हे सर्व या मैदानावरती उतरल्यात. आणि या चांगले नियोजन असलं ना मग चांगला खेळ देखील होतं. मागच्या 2 रजनीमध्ये तसा खेळ पाहिलाय. पहिला दिवस म्हणजे पहिली रजनी नाईट गाजवली होती ती वर्सोवाच्या संघानं, आणि काल अटीतटीची झुंज अर्नाळा संघाने जिंकली होती. त्याच्यामुळे आजचा दिवस कोण गाजवणार, कोण आज ज्या क्वालिफाय होणार त्या 10 संघामध्ये, कारण 10 संघ आहेत त्याचाही आपण उल्लेख करणार आहोत. जसा मॅच झाले सध्या पोमन बॉईज आणि अजिंक्य स्पोर्ट्स असा सामना सुरू आहे. 10 फलकावरती आहेत त्या 7. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
नक्कीच आज 10 संघांना या ठिकाणी आपण संधी दिली आहे आणि या आपल्याच परिसरातील हे संघ आहेत, आपल्याच विभागातील संघ आहेत जे अनेक ग्रामीण स्पर्धा खेळत असतात. अशाच ग्रामीण विभागातील संघांना या ठिकाणी संधी दिली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इथून मात्र पूर्ण फोर्सनं चेंडूला खेळला आहे. चेंडू जाते स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार 4. बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला कव्हरच्या डोक्यावरनं खेळलंय. सुंदर बॉडी पोझिशन बरोबर आली आणि बॉडी वेट ट्रान्सपोर्ट झाला. तो फटका खेळताना बॉडीचा वेट आहे ना तो त्या पाठीमागे गेला आणि परफेक्ट स्ट्रोक. बऱ्याच वेळा इनसाइड आउट खेळताना मागच्या पायाला गिरकी घ्यावी लागते, आता ती करावी लागणे नाही. लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय. राहुल अंधेरे आहेत. राहुल आणि जतीन बघा सुरुवात सावध केली, संत केली. त्यांना माहिती आहे पहिले षटक आहेत. कल्पेश मात्रे गोलंदाजीवरती होते. जसं गोलंदाज बदलला जसा खेळ बदललाय, कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आहेत. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती चौकार, या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार. आता थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये आलेत. राहुल ऑफ साईडला पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, 100 बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ. थोडा उसळला, जास्त उसळला. सिमेंटची विकेट असते, काही ठिकाणी अनिवन बाउन्स असतो. हा देखील पाहिलं तर गुडलाईनच्या जस्ट पुढे होता. 2 आणि 4 मीटरच्या पुढे चेंडू होता, पडला, जास्त उसळला. जो राईस झाला ना रिप्लेमध्ये आपल्याला लक्षात येईल, जो राईस झाला तो बॅट्समनसाठी थोडासा सरप्राईज करून गेला. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. नक्कीच दॅट्स अ गुड डिलिव्हरी. अगदी सरप्राईज करणारा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. बघा बॅटरच्या रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न होतोय. ही खासियत आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी न करता बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून जितकं लांब राहता येईल बॅटरच्या तितकं लांब राहण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच कौतुक असेल गोलंदाजांचं. इथून जर मोठा फटका कन्वर्ट करायचा तर खूप मोठं चॅलेंज असेल. टेनिस बॉल क्रिकेट बदललेलं आहे. आता तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय माहिती आहे का, तुमची 7ची 8ची 10ची इकॉनॉमी प्रत्येक ओव्हरमध्ये असेल ना ती बेस्ट आहे. आणि या मैदानावरचा मागच्या 2 दिवसाचा खेळ पाहिला तर कदाचित 12ची पण बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही 12 धावा जरी गेल्या ना तरी ती बेस्ट असणार आहे. फुल टॉस बॉल बॉटमहँडचा वापर केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, जोपर्यंत येतील फील्ड करतील. फिल्डिंग चांगले झाले, चांगले क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. वेगाने चेंडूवरती फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक धावून पोहोचला. 1.4 षटकांचा खेळ 13. त्याच्यामुळे माइंडसेट बदललाय. फार पूर्वी टेनिस बॉल क्रिकेट असं असायचं ना, विकेट टेकिंग गोलंदाजी व्हायची. आता थोडासा इकॉनॉमिकल स्पेड हाताळण्याकडे थोडासा कळ असतो बॉलरचा. याचं कारण देखील आता फलंदाज देखील वेगवेगळ्या व्हरायटीचे फटके खेळत आहेत. या कारणास्तव या फटक्यापासून वाचायचं असेल ना तर त्याच्या रेंजपासून लांब राहायचं आहे. यावेळेस भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी ललित शर्मा यांना तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्या समित परशुरामजी पाटील सर हे तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. अमोल वेतोस्कर सर देखील आज तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. धावत संख्या 14 झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफ रिझनमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाहीये. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर कदाचित एखादी विकेट प्राप्त करता आली असती. कल्पेशकडून थोडीशी मिसफीड झाल्या आणि याचा फायदा मात्र क्विकली उचलला गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावा संख्या झाली ती 16. 16 विदाउट लॉस. जसा चेंडू समोर गेला ना आता स्ट्रायकर यांना कॉल केला, बाबा धाव, कारण तो बाउन्स झाला ना, तो टॅप झाला चेंडू. तो टॅप जाताना जिथपर्यंत पोहोचेल, फील्ड करतील, थ्रो करतील, तेवढं तर वेळ आहे आपल्याला. त्या वेळेमध्ये धावा पूर्ण करायची आहेत. 16 शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकर यांना राहुल. भावेश पुन्हा एकदा सज्ज होतील. फुल टॉस बॉल जमीन लगत केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला फील्ड करतील, थ्रो करतील. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झाले. थ्रो देखील तितकाच चांगला येतोय. या चेंडूवरती सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. जतीन देवळीकर खेळतात 6 वरती, राहुल अंधेर खेळतात 9 वरती आणि संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपताना 17 बिनबाद 17. बिनबाद 17. 2 षटकांचा जर आपण उल्लेख करायचा गेला तर पहिल्या ओव्हरच्या कल्पेश मात्रेच्या अगेन्स्ट शेवटच्या चेंडू जर स्विच हिटचा फटका कन्वर्ट केला गेला. त्या ठिकाणी आपण पहिला मोठा फटका पाहिला 4 धावांचा आणि त्यानंतर पाहिला आपण जर दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली गेली होती. या व्यतिरिक्त एकही मोठा फटका नाही आणि 2 आपण ज्या रजनी पाहिल्यात त्या 2 रजनीमध्ये ज्या काही धावा होत होत्या त्या अनुषंगानं आजच्या दिवसामध्ये जे संघ दाखल झालेत ना, ज्या टीमनं या 2 दिवसाचा खेळ पाहिला ना सर, त्या टीम प्लॅनिंगनुसार आल्या असतील की किती धावा होऊ शकतात त्या मैदानावर. 60, 70
किंवा 70च्या पलीकडे धावसंख्या या मैदानावर आरामात होऊ शकेल, या अनुषंगाने एक चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळू शकेल. 80 देखील झाल्यात. म्हणजे या मागच्या 2 दिवसामध्ये पाहिलं तर 90चा वरचा पल्ला देखील गाठलाय. म्हणून आपण चर्चा करतोय 5 षटकामध्ये 12ची सरासरी तुम्ही राखली 60 होणार, 14ची राखली 70 होणार, पण इथे 16च्या आसपास सरासरी देखील राखली गेलेली आहेत. मागच्या 2 षटकामध्ये 8.50ची सरासरी राखली गेल्यात आणि प्रोजेक्टेड स्कोर काय दिसतोय याच क्रमाने जर पोमन बॉयचा संघ पुढे गेला तर 43 दिसतात. पण मागचे 2 दिवस सांगतात 43 पुरेशा नाही आहेत. इथे किमान 53 आणि शक्य झाला तर 63 करायचे आहेत. 53 किंवा 63 त्याच्या आसपास स्कोरबोर्ड राहू शकतो आणि तोच नाही होऊन द्यायचा आहे. त्याच पुन्हा एकदा कल्पेश मात्रे गोलंदाजीसाठी आल्यात. फुल टॉस बॉल, त्याचा तितका फायदा उचलू शकले नाहीत. मिड विकेटला रवी होते, रवीनं फील्ड केलंय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 2.1 षटकांचा खेळ. धावा दाफलकावरती 18. दुसरा स्पेल हाताळण्याचे कल्पेश मात्रे आलेले आहेत. धावसंख्या 18 झाले आणि बघा ज्याप्रमाणे उल्लेख केला की याच वेगाने तुम्ही खेळत राहिला तर 45च्या आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मात्र म्हणतात ना की दिल मागे मोह, इथून आम्हाला अधिक धावा हव्या आहेत. आणि नो डाऊट जतीन देवळीकर म्हटलं तर पोमन या टीमचा एक स्टार खेळाडू आहे. लक्षात ठेवा, जतीनच्या आतापर्यंत जे आपण खेळी पाहिलंय एक नाव, मी म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या देखील खेळाडूने एक नाव मिळवलंय. क्रॉसबॅट स्टोक आहे, अराउंड द कार्पेट चेंडूला खेळला गेला. स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फंबल झालाय. दुसऱ्या अड्डेमध्ये चेंडू सापडतोय, फक्त सिंगल. एकदा फेकी देखील चांगली नाही आहे, बॅकअप आहे. इथून जतीन देवळीकर हे क्लिक होण्याचा प्रयत्न करतायत, कारण पूर्ण कल्पना आहे की मला विकेटवर राहणं गरजेचं आहे, मला एक मोठी इनिंग माझ्या टीमसाठी खेळणं गरजेचं आहे आणि या क्षणी मी म्हणेन जतीन देवळीकर हा क्लिक होणं गरजेचं आहे. अगदी योग्य विश्लेषण केलं. त्यांच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे आणि तेच नाही करून द्यायचं अजिंक्य स्पोर्टला. म्हणून पुन्हा एकदा कल्पेश मात्रे गोलंदाजीसाठी आलेत, ज्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. चेंडूच्या वेगात बदल केला होता. कटर चेंडू होता. यष्टीरक्षक आले, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. थोडंसं लांबून झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल सुटलाय. जीवनदान देखील लाभले. मागे जर पाहिलं तर चेंडूच्या वेगातही बदल केला. थोडासा एक कटर चेंडू हाताळला गेला होता तो कल्पेश मात्रेनं. झेल सुटलाय, जीवनदान लाभले. मागच्या 3 चेंडूवरती 3 धावा. हा बघा लेग कटर होता आणि लेग कटरला अगेन्स्ट द टर्न खेळण्याच्या नादामध्ये बॅटच्या कडेवरती लागला यष्टीरक्षक. थोडासा लेझी एफर्ट पाहिला. 1 धावा चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20. एकूण 20 धावा झालेल्या आहेत फळकावर आणि नक्कीच यावेळेस शॉर्ट बॉल पूल केलाय. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये वारंवार प्रयत्न सुरू होते. मी म्हटलंय जतीन देवळीकर मगासपासून क्लिक होण्याचा प्रयत्न करतायत, अजूनही चान्स मिळत नाहीये. मात्र यावेळेस अगदी योग्य चेंडू, अकुटप्याचा चेंडू पूल केलाय आणि या चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आकुटप्याचा चेंडू होता आणि त्यावरती पूल केला होता. परफेक्ट विश्लेषण तुम्ही केलं होतं. जतीन देवळेकर यांचं ऐन वेळेला रंगामध्ये येणं, बॅटमधनं धावा येणं पोमन बॉईजसाठी मोस्ट इम्पॉर्टंट या गाडीला महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल. आता बॅटमधनं धावाही वाढलाय, वेगही वाढलाय, ओगही वाढलाय. फुलटॉस बॉलला केलाय स्वीप. बॉर्ड लाईनच्या बाहेर चौकार. बॉल होता. मिडल समोरचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर गेला. स्वीप केला. चेंडूला स्क्वेअर लेगच्या पार पडवला. 2 खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. षटकार आणि त्यानंतर चौकार. बघा कल्पेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर आणखीन एक यावेळेस अगदी बॅटच्या रनर मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. इथून देखील चेंडूला सरळ भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. जतीन आणि त्याच्यासोबत आता मात्र राहुल देखील. हा षटकार. षटकामध्ये 19 धावा आल्यात. शेवटचा बॉल होता, शेवटचा चेंडू कल्पेशचा. क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती. स्लॉटमध्ये चेंडू त्याला स्लॉक केलं आणि पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय. षटकार. या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात. जतीन देवळेकर थोडासा डीप इन द क्रीज पहिल्यांदा गेलं, त्यानंतर पुढचा पाय पुढे आणला, थोडासा
बॉलच्या रेषेमध्ये आले आणि चेंडूला पाठवले मिडविकेट सीमारेषा पार धाडलंय षटकार. या षटकारनं 36 धावा धापलकावरती आहेत. जसं मागचं षटक संपलं होतं त्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर दाखवला होता 43 दाखवला होता आणि आता जर पाहिलं तर याच क्रमाने गेलं तर आता 60 दाखवतोय. पण 60 पुरेसे आहेत बरोबर भाई, प्राप्त होंगे लेकिन क्या पर्याप्त होंगे वो भी देखने वाली बात होगी. पण या 36ला जर उलटा करू शकलं 63 करू शकलं तरी सुद्धा बेटर धावसंख्या असणार आहे. नो डाऊट बेटर अँड मी तर नक्कीच मी म्हणेन खरोखरच बेटर असेल, कारण उलटा पुलटा गेम या ठिकाणी होणं गरजेचं आहे. 36 झालेत आणि म्हणतात ना 36चा आकडा, नेहमीच म्हटलं तर 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्नाचा योग जुळवण्यासाठी 36 गुण जुळणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 36चा आकडा आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. बघा पहिलं षटक आपण कल्पेशमध्ये जर पाहिलं ना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये कल्पेश मात्रनं फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र कल्पेशच्या अगेन्स्ट जी धुवाधार बॅटिंग केली जतीन देवळीकरनं ती तर मात्र खतरनाक होती. 2 षटकार 1 चौकार, एकूण धावा पाहिल्या आपण 19 धावा कल्पेश मात्रनं आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. म्हणतात ना की ज्यावेळेस सर 5 ओव्हरची मॅच असते ना त्यावेळेस क्रमांक 3चं षटक म्हटलं तर बॅकबोन, त्या इनिंगचा तो बॅकबोन होता आणि अक्षरशः अटॅकिंग त्या ठिकाणी खेळी पाहिली जतीन देवळीकर यांची. आवश्यकता होती, आवश्यकता. जतीन देवळकर खेळतात 7 मध्ये 23 धावांवरती, राहुल 11 वरती 11 आणि आता रवी डवळाले आहेत गोलंदाजीसाठी. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय नाही गेलाय पंच सांगतील. इट्स नाही आहे बघा. अंपायर सांगतील आम्हाला. काय घडलं होतं, पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू हाताळताना उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या थोड्याशा खालच्या यायला लागला, स्टोला लागला. पहिल्या प्रयत्नामध्ये सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये अगदी हौसलीमध्ये चेंडू आला. कुणालच्या चेहऱ्यावरती स्माईल होतं. आणि मागच्या 2 षटकामध्ये एक घोडामोड आपण बिहाइंड द विकेट पण पाहिली होती. म्हणजे जसं श्याम पाटील थोडेसे इंजर्ड झाले, मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि 2 षटकामध्ये त्या धावा आल्या होत्या आणि पुन्हा एकदा श्याम पाटील आले मैदानावरती आणि विकेट आला. काही गोष्टी असतात बिहाइंड द विकेट देखील काही हालचाली असतात. त्या बिहाइंड द विकेटच्या हालचाली कदाचित फायदेशीर ठरल्यात. नक्कीच. आणि श्याम पाटील जवळ इतक्या 40 वर्षाचा अनुभव आहे. श्याम पाटील जवळ राजेश पाटील यांनी जे पारितोषिक लावलं होतं 500 रुपयाचं त्याचे मात्र मानकरी ठरतायत. रवी डबला यावेळेस ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉलचा इशारा बघा, पूर्ण कल्पना होती श्यामला. जतीन देवळीकर इथून क्लिक झालाय. जतीन देवळीकरला शांत करणं गरजेचं आहे. त्यासाठी मला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल, कारण श्याम पाटील जवळ आहे गेम प्लॅनिंग. जसं तुम्ही उल्लेख केला 3रं षटक बॅकबोन असतं ना, तसा यष्टीरक्षक टीमचा माइंडवाला असतो. बऱ्याच गोष्टी पाठीमागनं ज्या हँडल केल्या जातात किंवा ज्याचं प्लॅनिंग केलं जातं. आज आपण MSDचा उल्लेख करतो, महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करतोय. बिहाइंड द विकेट यष्ट्यांच्या पाठी राहून सर्व नियोजन करणं, प्लॅनिंग करणं हे महत्त्वाचं असतं. आणि कुठल्याही म्हणजे फक्त MSDचा नाही आपण उल्लेख करतोय, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण तुमचा जर यष्टीरक्षक परफेक्ट आहे, ज्याला गेम कळतो, क्रिकेट कळतं, सिच्युएशन कळतं, कंडिशन कळतं, तर त्याचा फायदा तुमच्या टीमला होत असतो आणि तोच झाला आहे. आता बघूया, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले हेमंत, त्यांच्यासाठी देखील संधी आहे. नक्कीच त्यांच्यासाठी देखील संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रवी डवला, व्हॉट शॉट, काय फटका खेळ आहे. अगदी पॅडवर मारा केला, तिथून मात्र चेंडूला पिक केलंय आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी म्हटलं हेमंत गोडविंदे होते, त्यांच्यासाठी आयडियल सिच्युएशन आहे. अगदी प्लॅटफॉर्म भाई, मन सजा हुआ है आपके लिए, आपको परफॉर्म करना है, तुम्हाला तो परफॉर्म करायचा आहे. मागच्या षटकामध्ये जतीन देवळीकर यांनी केलेला हमला, आता ही तुम्हाला संधी असणार आहे. तो AI वीडियो का इस्तेमाल शुरू करो
पोझिशन मध्ये आले होते पण अपेक्षेप्रमाणे कदाचित ती उसळी मिळाली नाहीये, त्याच्यामुळे डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या धावफलकावरती धावा आहेत 43 एक गडी बाद 43. मागचा चेंडू जो हाताळला गेला तर रवी ढवळा यांचा उजव्या यष्टीच्या बाहेर आले ते खेळण्यासाठी आणि जो अटेम्प्ट झाला बघा तितकी उसळी नाही मिळाली. चेंडू थोडासा लो बाउन्स राहिला, बीट झालेत. नक्कीच गती थोडीशी कमी ठेवली गेली. आणखीन एकदा पीक करण्याचा प्रयत्न मात्र मिसफील्ड झालाय. कदाचित बॅटचा टो होता. इथे जवळजवळ 3 फिल्डरना बीट करत चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. क्रिकेटचा खेळ काय असतो, मागचा चेंडू खाली राहिला तो बीट करून गेला, हा थोडासा वर आला होता. रवी ढवला यांचा चेंडू बघा, हा थोडासा त्या बॅटला लागला, वर उडाला आणि चेंडू पाठीमागे निघून गेला. हा नशिबाचा खेळ देखील असतो. ज्या चेंडूनं मागे बीट केलं, आता तशाच प्रकारच्या चेंडूनं तुम्हाला 4 धावा देऊन गेल्यात. क्षण बदलतो, खेळ बदलतो आणि खेळानंतर खेळाचा रंग बदलतो. 47 वरनं अजून एक आखू टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल फील्ड करतील, चांगले फिल्डिंग चांगली झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे दुसरी धाव जाणून बुजून घेतले. त्याला 2 अर्थ आहेत, एक तर रन वाढवायचे आहेत, रन घ्यायचे आहेत आणि हा शेवटचा बॉल होता, शेवटचा चेंडू होता, कारण हे संपूर्ण षटक जतीन देवळीकर नॉनस्ट्राईक एंडला उभे होते. आता त्यांना स्ट्राईकला जायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 49 49. आता प्रोजेक्टेड स्कोर दिसतो 62. यानंतरचा होणारा मॅच मरुदेवी राजावली असंघ आणि कानाई पाय. आपण रिपोर्टिंग करा, टॉस साठी रेडी व्हा. मरुदेवी राजावली असंघ आणि कानाई पाय. केले तसे आमचे स्कोरर म्हणतायत. बघा खरोखरच क्रिकेट अगदी वेळेवर खेळणं, वेळेवर संपवणं गरजेचं आहे. आपण प्रकाश झोतातील स्पर्धा खेळत आहोत आणि मगाशी जो आपण उल्लेख केला, खास करून यष्टिरक्षकाचा आपण जो उल्लेख केला, श्याम पाटील यांचा उल्लेख केला, मात्र क्रिकेटमध्ये अशी एक जोडी होती ज्यांचं बॉन्डिंग अफलातून होतं, म्हणजे रवी पाटील आणि श्याम पाटील. ज्यावेळेस रवी पाटील गोलंदाजी करण्यासाठी यायचे त्यावेळेस श्याम पाटील किपिंग ज्यावेळेस आपण पाहिलं होतं श्याम पाटील यांची, जसा चेंडू डॉट व्हायचा ना तसा चेंडू डायरेक्ट हिट नॉन स्ट्राईक एंडवर केला जायचा. ती बॉन्डिंग दोघांमधली खतरनाक होती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अगदी आमच्या समोरच्या दिशेनं जतीन देवळीकर ऑन फायर. आणखीन एक बिगी षटकार. एक षटक नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. स्ट्रायकर एंडला डेस्परेट होते, म्हणून म्हटलं ना मागे त्या 2 रन का घेतल्या. हा पहिला बॉल होता. पहिला बॉल म्हणजे बॅटिंगला जतीन आणि बॉल आउट. तो इन झाला आणि बॉल आउट ऑफ द पार्क पाठवलाय. जसं म्हणतात ना आंध्रे ज्यावेळेला यायचे ना त्यावेळेला सांगितलं गेन बहार, तसं जतीन गेन बहार आणि जतीनच्या पहिल्या चेंडूला पाठवले. बरोबर जतीनं षटकाराने 50 धावांची वेस सोडले. 50 धावा केल्यात. जे आपण प्रोजेक्टर स्कोरचा विचार करतो, चर्चा करत होतो सुरुवातीपासून त्या 43 53 63. मी म्हटलं होतं बाबा हा स्कोरबोर्ड कदाचित 53 आणि 63च्या मध्ये राहण्याची शक्यता आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत 55. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. जतीन देवळीकर खेळतात 29 वरती. 8 चेंडूचा सामना त्याने केलाय. हेमंत खेळतात 12 वरती. अजूनही क्रॉस बॅट फटका गॅपमध्ये चालला. गॅपमध्ये फिल्डिंग चांगली, कुणालची चांगली फिल्डिंग. या तुम्ही रोखलेल्या धावा महत्वाच्या ठरू शकतील. ज्यावेळेला रन चेस येईल, धावांचा पाठलाग येईल, त्यावेळेला कुणाल बाबा तुम्ही केलेली फिल्डिंग प्रत्येक जण लक्षात ठेवतील. एक धाव, एक रन क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. जसं इलेक्शनमध्ये म्हणतात बाबा एक मताचं महत्व आहे. आज तामिळनाडूमध्ये एवढं मोठं इलेक्शन झालं, त्यावेळेला एक माजी मंत्री पराभूत झाला एका मतानं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये एक धावांचं फार महत्वाचं आहे. एव्हरी रन हॅव अ इम्पॉर्टंट. नक्कीच. आणि खास करून क्रिकेट खऱ्या अर्थानं म्हणायचं क्रिकेटचं बेसिक देखील कळणं तुम्हाला गरजेचं असतं. धावासंख्या 57. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू थांबणार नाहीये. जतीन देवळीकर यांच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार. 4.
भाई हात खोलने का मौका दिया. अगदी बॅट्समनला त्याचे बाहू हात खोलण्याची संधी तुम्ही दिली आणि जास्त स्ट्रॉंग आर्म आहेत. स्ट्रॉंग आर्म आहेत आणि स्ट्रॉंग आर्म दाखवत असताना जतीन देवळेकर पोचल्यात 35 वरती. संघाची धावसंख्या 61. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. मागच्या 3 चेंडूवरती 6-2-4. आता दबाव वाढतोय पंच वळतात आपल्या बाजूला सांगतात बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. 62. ज्यावेळेला 36 झाल्या होत्या 3 षटकामध्ये त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं 36ला उलट्या 36ला उलट्या 63 होतील का. आता त्या 62 झाल्यात. 62 धावा झाल्यात. मात्र उभारचा सितारा यतीश यांच्याविषयी म्हणायचं गेलं नवा चेहरा आहे आणि युवा टॅलेंटला युवा खेळाडूंना नेहमीच अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमना प्राधान्य दिले. लक्षात ठेवा कारण क्रिकेट जर पुढे न्यायचं असेल तर युवा खेळाडूंना संधी देणं गरजेचं असतं आणि ते काम नेहमीच अजिंक्य स्पोर्ट्सनं केलंय. यावेळेस फुल टॉस श्याम आहे. डायरेक्ट हिट. कदाचित त्या डायरेक्ट हिटनं काम फिट होऊ शकलं असतं मात्र ते हिट झाला नाहीये. श्याम पाटीलचा चांगला प्रयत्न होता. मिड ऑफ रिझन मध्ये उभे होते. पूर्ण प्लॅनिंग नुसार आहे. मग प्रत्येक चेंडूवर वारंवार क्षेत्ररक्षण फिरवण्याचं काम श्याम पाटील करतात. प्लॅनिंग नुसार त्या ठिकाणी उभे होते. मिड ऑफ रिझन मध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर एक मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त करता आली असती. 63 झाल्यात. जसं प्लॅनिंगचा उल्लेख देखील करतात आपण 63 धावा धापलकावरती आहेत. 2 टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. मरुदेवी राजावली आणि कानाई पाय आपण टॉससाठी या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका खेळला जरूर. डायरेक्ट हिट झालाय. पंच सांगतात तोपर्यंत आपल्या फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. काही जरी झालं तरी एक धाव पूर्ण करायची होती. स्ट्रायकर एंडला यायचं होतं. ते जतीन देवळीकर यांना धावा आहेत दापलकरती 64 आणि 64 का झाल्यात कारण मागच्या त्या 12-15 चेंडूवरती 6 and 4 जास्त मारल्यात. इट्स अ लास्ट बॉल. धावा दापलकावरती त्या 64. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू यशच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने येतो. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय नाही. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 षटकांचा खेळ संपलाय. सुरुवात झाली ती 22 एंड झाला 22 आणि धावा झाल्या दापलकावरती 65. आता या धावांचा पाठलाग करायचा तर 6 मारायच्या. डबल 6 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. मरुदेवी राजावली टीम कॅप्टन आलेले आहेत. कानाई पाय टीम कॅप्टन आला असाल तर प्लीज टॉस करण्यासाठी या. सन्माननीय मनोहरजी चौधरी साहेब या ठिकाणी दाखल झालेत या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी या पुढच्या मॅचचा नाणेफेक करावा. दिनेश किणी त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये असतील. हॅलो चेक. चला या आपण नाणेफेक इथे करतोय. कानाई पाये वर्सेस राजावली बी. राजावली या 2 टीममध्ये टॉस होतोय. हेड अँड टेल असा कॉल द्यायचा आहे. टेल म्हणून कॉल दिलाय आणि हेड येतोय. राजावली संघ इथे टॉस जिंकलाय. पण मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही टीमला शुभेच्छा द्या आणि आपण असं नसतं वा टॉस जिंकलाय काही डिसिजन असेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 45. आणि एकंदरीत 2 दिवस तुम्ही यूट्यूबद्वारे किंवा मैदानावर येऊन मॅच पाहिलाच असतील आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द कसे मनोगत व्यक्त कराल. स्पर्धा आता चांगली झाली.
चैतन्य नाणेफेक हरला आहात, बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की 2 दिवसापासून मॅच बघतोय, हाय स्कोर मॅच होतात खूप. आणि एकंदरीत संपूर्ण संघ या क्रीडा नगरीत उपस्थित आहे का? हो. आणि या स्पर्धेविषयी आपण शुभेच्छा कशा द्याल? प्रथमतः तर त्यांचा धन्यवाद बोलतोय की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि आयोजन नियोजन खूप छान आहे. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की टॉस इथे संपन्न झाला आहे. राजावली अ संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं आहे. थँक्यू कॅमेरामॅन अर्षद पाटील. काल श्रद्धांजली चषक या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय टिवरी ग्रामपंचायत उपसरपंच नूतन कुमारजी भोईर हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मनोहरजी चौधरी साहेब, जगदीशजी भोईर, राजेशजी पाटील, अजिंक्य स्पोर्टचे लेजेंडरी खेळाडू महेश भोईर, नितीनजी भोईर, दर्शनजी भोईर, राजेशजी पाटील, नागेशजी पाटील, मिलिंद भोईर, विलास पाटील, कल्पेश, सुदर्शन म्हात्रे, सुदर्शन मकमाणी, या सर्व बघा हा आमचा मुख्य व्यासपीठ तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. प्रदर्शन लाईव्ह या टेलिकास्टवर आणि हे सर्व आमचे मान्यवर आहेत. आणि खऱ्या अर्थानं श्रद्धांजली चषक या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी दाखल झाल्यात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा नाणेफेकीचा कौल जरा नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल. मरुदेवी राजावली अगेन्स्ट द कानाई पाई या दोन टीमच्या दरम्यान. जाऊया आपण या चालू सामन्याच्या दिशेनं. एका साईडला आपण पाहिलं तर तब्बल धावा विजयासाठी दिलेल्या आहेत त्या 66 ही धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. आणि ज्यावेळेस पुढच्या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये नक्कीच या ठिकाणी हलकासा बदल होईल. कॉमेंटरी बॉक्समध्ये तुम्ही ऐकणार आहात दोन आवाज. एका साईडला महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक क्रिकेट विश्लेषक तुकारामजी मांगेला आणि दुसऱ्या बाजूला असतील आमचे साधी समालोचक पाणजू गावाचा एक आणखीन गोड आवाज दिनेश चिकिनी. या आपण त्यांना ऐकूया. लाल कलरचा कोंबडा कोंबडेचा हा चला चला प्लीज लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा आज 10 संघ आहेत. 10 संघांना आज या ठिकाणी संधी दिली आहे. त्याच्यामुळे आजचा वेळ हा भरपूर महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही अगदी वेळेवर मॅचेस संपवल्या, वेळेवर मैदानाच्या आतमध्ये उतरलात तर जवळजवळ आपण 3 वाजेपर्यंत आजची रजनी आपण संपवू शकतोय. मग आता तुम्ही असा जर उशीर केला ना तर सकाळ होईल, सकाळ 6 वाजतील सकाळचे. त्याच्यामुळे प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा आणि वेळेला महत्त्व द्या. धन्यवाद भारतजी राऊत सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पोमन बॉईज पोमनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्रचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2026चा आजचा तिसरा रजनी पाहायला मिळते आणि जबरदस्त खेळ प्रत्येक संघाने केलेला आपण कालच्याही रजनीत पाहिला, पहिल्या रजनीतही पाहिला. पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर जय मल्हार वर्सोवा हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर प्रिन्सी जयू 11 अर्नाला हा संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. टॉपच्या 4चे दरवाजे त्यांनी ठोठावले आहेत. आणि कालच्या रात्री तुकाराम सर आपण पाहिलं ना तर विघ्नेश साखळतोडे अफलातून फलंदाजी, 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि 4 षटकार उत्तुंग ठोकले गेले आणि 1 चेंडू राखून अर्नाला संघ टॉप 4मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी आपण पाहतोय
जिंकण्याकरिता 66 धावा करायच्या आहेत. आणि जसा पहिल्या इनिंगमध्ये समाप्तीवर झाली तसं मात्र तुकाराम सरांनी उल्लेख केला की 66 करायचे असतील तर षटकार मारावे लागतील. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला चेतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश म्हात्रे हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. ॲक्युरेट आपण पाहिलं तर 8:25 या इनिंगला सुरुवात होत आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. गोलंदाजी मार्गावरती अतुल तयार होतोय. धावसंख्या फलकावरती लावाव्या लागतील. 13.20 धावगती राखायची आहे. 66 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू, बॉलर तयार. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि यावेळेस अगदी योग्य लेंथ पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडला आणि पायावरती आदळतोय. 66 धावांचा पाठलाग करायचा आणि दिनेशी आमच्या जोडीने आहेत आणि भरपूर गोष्टीवरती चर्चा होईल. कारण मागच्या 2 रणनीमधला खेळ त्याने देखील जवळनं पाहिलाय. कसा खेळ बदलतो, क्षणाक्षणाला कसा उत्कंठा वाढते, या सर्वांचा उल्लेख त्याने देखील केला आहे. पाठलाग करायचा अजिंक्य स्पोर्ट्सला. 66 पहिला बॉल, डॉट बॉल, फुल टॉस बॉल, मिड विकेटला फिल्डर. पहिला डॉट, दुसऱ्यावरती विकेट. जोर का झटका जोरात लागलाय. फलंदाज बाद. जे लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला लॉक करायचं होतं. एलिमिनेशन प्रॉपर देऊ शकले नाही चेतनला पाहिलं तर. आणि शॉर्ट मिड विकेटला काय जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. माघारी परतवलाय. पहिला धक्का बसतोय आणि विकेट घेणं गरजेची गोष्ट आहे. 66 धावा ही या खेळपट्टीवरती सेफ नाहीत कारण मोठमोठ्या धावांचा पाठलाग जवळपास 87 धावा 4 ते 5 धावांसाठी हुकल्या आहेत. तुकाराम सर, नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला 66 धावांचा पाठलाग म्हणजे तितका कठीण नाही आहे. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं भाई कोई भी टार्गेट आहे ना आपके साथ से बडा नहीं होता. हारा वही जो लढा नाही आहेत. फक्त काय झालंय की पहिल्या 2 षटकामध्ये 17 गेल्या, नंतरच्या 3 षटकामध्ये जे 49 गेल्यात ना तो मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट झालाय. जो रिदम आहे ना, जो रिदम पकडून अजिंक्य स्पोर्ट्स चालला होता त्या मोमेंटमला या बाजूला जर आणायचं, पुन्हा एकदा घेऊन खेचून आणायचं तर कोणीतरी एकानं थोडासा ॲडव्हान्टेज घेऊन अटॅकिंग मूडमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला आहे की अटॅकिंग खेळावं लागेल आणि मोठे फटके एका फलंदाजाला खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, खोलात चेंडू टाकला होता. यावेळेस आपण पाहतोय अगदी योग्य लाईन अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तुकाराम सर, त्याला कारण आहे जसा हा चेंडू पडला ना, तुम्ही उल्लेख केला उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवा टप्प्याचा. बाकीचे फिल्डर जी बॉडी लँग्वेज बदलले ना देहबोली, त्याला कारण आहे त्यांनी रन केल्यात. आता तीच बॉडी लँग्वेज बदलायची तर थोडासा अदनान सामीवाला गाणं आहे ना भाई, थोडासा लिफ्ट करा दो और मोमेंटम को इस तरफ शिफ्ट करा दो, त्याची गरज आहे. हलक्या हाताने खेळलाय, थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आहे. डबल माइंडमध्ये आहेत. माइंड सेट क्लिअर पाहिजे. अशा धावसंख्येचा पाठलाग करताचा क्लिअर विजन पाहिजे. विजन थोडंसं नाही आहेत आणि त्या विजनला तुम्हाला आणावं लागणार आहे तरच पाठलाग होणार. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद 1. जबरदस्त गोलंदाजी होते. जसं विश्लेषण आपण पाहतोय तुकाराम सर करतायत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर दबाव अगदी आपण पाहिलं ना तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघावरती शिफ्ट झालेला पाहायला मिळतोय. तुकाराम सर, त्याला जर दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायचं तर धावा पाहिजे. असंच होतं. पहिल्या 5 बॉलवरती फक्त जर बॅटिंग करणाऱ्या टीमनं 3 केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. तिथून धावफलक वाढला होता. आता येऊ शकतो. ध्रुव आहेत. एक चांगलं षटक अतुल हाताळतोय. शेवटचा बॉल टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ बॉलचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे. धाव नाहीये. अतुल परफेक्ट लाईन अँड लेन. पहिलं षटक जसं पाहिजे तो पवन मोहितला तसा हाताळलंय. या षटकामध्ये आल्या 2 धावा.
2 धावा. कंपॅरिझन बघा. श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहतात. आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक संपलं होतं. पोमन बाईज होता 7 वरती. पाटला करताना अजिंक्य स्पोर्ट्स विजेते आहेत 2 वरती. थोडंसं मागे आहेत. एक हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. श्रद्धांजली चषक 2026 66चा पाठलाग होतोय नाही 24 मध्ये 64. रिमाइंडर आपण पुन्हा एकदा करतो दिनेची तुमच्या दिशेनं. ज्यावेळेला प्रदर्शन लाईव्हने दाखवलं ना 24 मध्ये 64, थोडंसं रिमाइंड केलं ना तर काल शेवटचा मॅच तशाच पद्धतीने होता. 24 मध्ये 64 होत्या लास्ट मॅच. आता बघूया ते त्यावेळेला ते घडलं होतं. आता तसंच घडतंय का अजिंक्य स्पोर्ट्स साठी? का पहिला थोडंसं बिघडलंय आता घडतंय का बघूया. कारण एक सिरियल आली होती. घडलंय बिघडलंय. पहिल्या वेळेला थोडंसं बिघडलंय पण दुरुस्ती करू शकता. करेक्शन करू शकता. आणि करेक्शन करायला अगदी तुकाराम सर जसं तुम्ही उल्लेख केला घडलंय बिघडलंय बिघडलेला आहे. आता घडवायचं असेल तर मोठे फटके एका बाजूने खेळावे लागतील. कल्पेश मात्रेसारखा हर होणारी खेळाडू पाहायला मिळतोय. धावा होऊ शकत आहेत या खेळपट्टीवरती. कारण ज्या ज्या वेळेस आम्ही वक्तव्य ऐकलेत कर्णधारांचे म्हणा मॅन ऑफ द मॅच घेणाऱ्या फलंदाजांचे म्हणा की खेळपट्टीवरती अगदी चेंडू बॅटवरती योग्य रीतीने येतोय. मात्र कौतुक करावं लागेल ते अतुलचं अफलातून षटक त्याने हाताळलेलं पाहायला मिळत आहे. यावेळेस जबरदस्त फटका खेळलेत. वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावले. 6 धावा षटकार. पारदर्शक आहे राजेशजी पाटील 2020 बॉईजचे. त्यांच्याकडनं सिक्सरसाठी 500 रुपये आहेत. अजिंक्य स्पोर्ट्सच्या प्रत्येक खेळाडूंसाठी 500 रुपये आहेत. आखो टप्प्याचा चेंडू होता. आखो टप्प्याचा चेंडू भाई सोच भी छोटी गेंद भी छोटी और खराब गेंद पे सही नसीहत दिखाई है कल्पेश भाई ने. कल्पेश मात्रेला माहिती आहे या षटकामध्ये जितके खराब बॉल येतील ना त्याचा खरबूज समाचार घ्यायला हवा आणि तरच फक्त हा धावांचा पाठलाग होऊ शकेल. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अफलातून टायमिंग होतं. अगदी वेट अँड वॉच केलं होतं. जसा उल्लेख केला की कल्पेशमध्ये ते कॅलिबर आहे. कल्पेशमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि कल्पेशने आल्या आल्या राहुलचं स्वागत केलंय भव्य षटकाराने. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटका पुन्हा एकदा फोर्स केलाय पुल केला आणि चेंडूला गुल केलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. पॉवरफुल स्ट्रोक होता आणि बॅट वरती जसा तो साऊंड आला ना आवाज टॉकचा आवाज आणि तो टॉकचा आवाज फक्त सिक्सर नाही देऊन गेलाय. या कल्पेश मात्रेना तो कॉन्फिडन्स आत्मविश्वास देऊन गेलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर. फक्त वेळेवरती लक्ष असू द्या. टाइम हे महत्वाचा आहे. पंच सांगतात टायमर घड्याळाची टिकटिक जी चालू राहणार आहेत. प्रत्येकाला वाटतं बाबा वेळ काय दाखवते. एक दिवस बदलण्यासाठी 24 तास जातात पण एक क्षण बदलण्यासाठी 1 सेकंद पुरेसा असतो. एक क्षण पुरेसा असतो आणि तो क्षण बदलायचा आहे. कल्पेश 13 वरती बॅटिंग करतात. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार 6 2 षटकार आले आहेत. 1 2 ऑफस्टॉनच्या बाहेर स्लाइस करत होतो. स्लाइस करायचं फ्लाइस फिल्डर थोडस तू मै त्या वेळेला जर आपण पाहिलं इथे संधी होती. दोघांनी मिस्टेक केली. पहिला थ्रो मध्ये मिस्टेक, कलेक्शन मध्ये मिस्टेक, धावांमध्ये मिस्टेक, रनिंग मध्ये मिस्टेक, सर्व काही चालू होतं. फक्त एकच आहे अजिंक्य स्पोर्ट्स जरी सुदैव बाबा काही हानी झाली नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना थोडीशी गपलत झाली क्षेत्ररक्षकांची. 2 षटकार जे आलेत ना त्यामुळे कॉन्फिडन्स आहे ना तो थोडासा खाली डाऊन झालाय असं म्हणावं लागेल तुकाराम सर. जबरदस्त सामना रंगतोय. 2 षटकार कल्पेशसाठी संजीवनी देऊन गेलेत. अजिंक्य स्पोर्ट्ससाठी संजीवनी देऊन गेलेत आणि रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला ना तो 16च्या आतमध्ये होता तो आता 15च्या आतमध्ये आलाय. अगदी सरप्राईज केलंय. जबरदस्त चेंडू गुडलेंथ वरनं जसा तुम्ही उल्लेख करताना हा चेंडू 2 ते 4 मीटर मध्ये पडलाय आणि तिथून टॉस झालाय.
उचली घेतोय आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणि नुसती उचली नाहीये, त्यांना माहितीये बाबा फक्त बाउन्स नाही करायचं आहे, या मॅच मध्ये बाउन्स बॅक करायचा आहे, कम बॅक करायचा आहे आणि फाईट बॅक करायचा आहे. बाउन्स बॅक वाला हा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलाय, टकाटक पटापट स्क्वेअर कट, कट टकाटक स्कोर आणि चेंडू गेला स्क्वेअर कटचा दणदण करून, दणदणीत चौकार. काही फटका खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत आणि जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. एकदा काही 38 सर्कलच्या आतमधल्या क्षेत्ररक्षकाला जर तुम्ही बीट केलं तर या आउटफील्ड वरती चेंडू थांबणं अवघड आहे. 4 धावा मिळत आहेत. 4च्या मदतीने अगदी धावसंख्या पोचली गेले 18 या आकड्यावरती. या षटकात 16 धावा आलेत. हलक्या हाताने खेळलेत. कल्पेशला ठाऊक आहे गॅपमध्ये खेळतायत, मात्र सिंगल कंप्लीट केलंय आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 19 वरती जाऊन पोहोचतंय. कल्पेशला ठाऊक आहे तुकाराम सर की इथे स्ट्राईक माझ्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला काय असतं माहितीये का, म्हणजे दिमाग के बत्ती को जलाया भी रखना पडता है. एक हलकीशी धून ऐकूया. 2 षटकं संपल्यात. एक गडी बाद 19 षटकं संपली होती. त्या साईडला 17 होत्या, या साईडला 19 आहेत. अगदी बॅलन्स आहे. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया श्रद्धांजली चषक 2026 पाहण्यासाठी. शेवटचा बॉल जो फॉरवर्ड डिफेंड आला, हलक्याचा पुश केला ना, माहिती आहे कल्पेश ना भाई, थोडासा पुश करो और खुश रहो. 18 मध्ये 27 करायचे आहेत. एक गोष्ट आहे, पहिल्या 2 षटकामध्ये 17 आल्या होत्या, 18 मध्ये त्याने 49 केल्यात आणि अजिंक्य स्पोर्टला आता 18 मध्ये 47 करायचे आहेत. बऱ्याच खेळाडूंना कदाचित ज्यावेळेला षटकार ठोकतात ना, त्यावेळेला थोडंसं वाहवत जातात भावनेच्या भरात, फटक्याच्या भरात, पण त्यावेळेला थोडासा सेन्स ऑफ ह्युमनही जागा ठेवायचा आहे, कॉमन सेन्स थोडासा जागा ठेवायचा आहे. कल्पेश मात्रेनं तेच केल्यात. आता कल्पेश मात्रेची खेळी महत्वाची आहेत अजिंक्य स्पोर्ट्ससाठी आणि कल्पेश मात्रेचा विकेट महत्वाचा आहे पोमन बॉईज पोमनसाठी. अतुलला पुन्हा एकदा आणलंय, ज्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. हे षटक महत्वाचं आहे, बॅटल महत्वाचं आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पहिला चेंडू कव्हरला अतुलला आणला आणि अतुलला सांगितलं अतुल दॅट्स अ पॉवरफुल. अतुलला पहिल्याच बॉल वरती विकेट. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू पिच केला गेलाय आणि त्यावरती कव्हरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा होता. तिथे क्षेत्ररक्षक नितीन मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त झेल टिपला, ऑन दी अप खेळायचं होतं ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि बॅटचा अगदी लिडिंग एज घेतलाय तुकाराम सर. ना त्याला कारण होतं, कारण भाई बल्ले का मुंह आपने जल्दी बंद किया था. बॅटची फेस आहे ना लवकर बंद झाली. ज्यावेळेला तुम्ही ऑन द राईज केला फुल फेस ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे. मागचा जो शेवटचा बॉल होता ना, त्याने फ्रंट फूटवरती येताना फुल फेस ऑफ द बॅट केला. आता बॅटची फेस लवकर बंद केली म्हणून तो जसा उल्लेख केला होता तो लिव्हिंग एज लागला, कडेवरती चेंडू त्याच करता लागला. पण थोडंसं माइंडसेट चेंज केला होता. म्हणजे मागच्या षटकामधला जो माइंडसेट जो अटॅकिंग वाला होता ना, तो तुम्ही लगेच बदलला. जसं एखादी मोटरसायकल जातं टॉप गिअरमधनं तुम्ही डायरेक्ट फर्स्ट गिअरवरती येऊ शकत नाहीत, एक गिअर कमी करायचा आहे. याच्याने थोडासा गिअर लवकर कमी केला आणि त्याचा फटका बसलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज रवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. रवी डवला ऑन साईडला हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. बॉडी लँग्वेज लगेच विकेट मिळाल्यानंतर थोडंसं पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या पोमन बॉईज पोमन या संघाचा. त्याला कारण आहे, कारण बघा जैसे कहते ना भाई, मन से म्हणजे मैदान से हारा हो तो जीत सकता है, लेकिन मन से हारा नाही. मनातनं कधी हारू नका, मनातनं कधी हारू नका. प्रत्येक वेळेला आपण जिंकणार याच उद्देशानं खेळायचं आहे, तरच तुम्ही जिंकणार आहेत. मनामध्ये भरपूर काय आशा आकांक्षा शंका कुशंका असल्या तर जिंकणार नाहीयेत. ऑफ स्टंपच्या बाहेर अतुल जो फॉलो थ्रू बाहेर निघतोय ना, तो फॉलो थ्रू बाहेर चेंडूला देखील बाहेर घेऊन जातोय. दॅट्स अ गुड लाईन अँड लेंथ. अतुल यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलवरती सिंगल रन स्कोर झालाय तो 20-20. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात या ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा केला होता आणि याही वेळेला अगदी लेंथ अँड लाईन अफलातून पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. अतुलला ठाऊक आहे
जर एक्स्ट्रा काही एफर्ट लावले तर एफर्टलेस गोलंदाजी होऊ शकते. याही वेळेला जबरदस्त चेंडू हाताला गॅपमध्ये खेळले, तिथे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव इथे कंप्लीट होईल. सिंगल से बाद बनने वाली नाही. इथे आपण पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर. बिल्कुल आपने सही कहा, सिंगल से बात भी नहीं बनेगी और सिंगल से बैट से भी नहीं जमेगा. बॅट मधनं आता धावा याव्या लाव्या. या पुढच्या 2 चेंडूवरती एक किमान मोठा फटका पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. ऑफस्टॉमच्या बाया तो संधी देत नाहीयेत. जसं मागे तुम्ही उल्लेख केला, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न करतोय, पण अतुल काय सांगतोय, भाई हा एरिया आहे ना, नो फ्लाइंग झोन, दॅट्स अ नो फ्लाइंग झोन. तुम्हाला हेलिकॉप्टर उडवताच येणार नाहीयेत, अशी गोलंदाजी अतुल यांची झाली. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. कौतुक कौतुक, जबरदस्त गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर कॉरिडॉर अगदी योग्य वापरतायत आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे बॉल हवेत राहिलाय, नो मॅन लँड मध्ये जाईल का, मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, वाह, कौतुक करावं लागेल. झेल टिपला गेलाय आणि माघारी परतवलंय फलंदाज रवी डवला. बॅक टू द डगआउट, गॉन. होते रुपेश वायडिश लॉंगॉबॉर्न क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी टिपल्या सुंदर असा झेल. 2 षटकं हाताळली अतुलनं, फक्त 4 धावा आणि 3 विकेट. काय स्पेड हाताळलाय. 3 षटकांचा खेळ, 21 आता 12 मध्ये 45 धावा करायचे आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला होता, त्या साईडला 36 धावा होत्या. आता थोडासा मागे पडलाय, मागे एकदा ओव्हरटेक केलं, मागे एका 2 षटकामध्ये तेथे 17 तिथे 19 ओव्हरटेक केलं होतं, पण पुन्हा एकदा मागे यावं लागलंय. आता ओव्हरटेक केले ते पोमन बॉईज, पोमननं 36 धावा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार आहे, साधारण प्रयत्न चालणार नाही आहेत. अजिंक्य स्पोर्ट जितेंद्रला मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही देखील खेळ पाहिलाय, जिथे 12 मध्ये 24, 12 मध्ये 25, 6 मध्ये 22चा खेळ देखील झालाय. फक्त तसा खेळ होण्यासाठी आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार आहे. बरोबर उल्लेख केला तुम्ही. जसं आपण म्हणतोय ना, क्रिकेटच्या खेळात जिद्द हरून चालत नाही, आणि खास करून जसा उल्लेख केला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावावे लागतील. साधारण एफर्ट चालणार नाहीत. म्हणजेच येणाऱ्या पहिल्या काही चेंडूंवरती 1 ते 2 मोठे धमाके करावेच लागतील या षटकामध्ये, कारण जिंकण्याकरिता 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे आणि धावा या होऊ शकत आहेत. मी करेन, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे आणि त्याच उद्दिष्टाने फलंदाजी करावी लागेल. जसं तुम्ही उल्लेख केला, बाबा मला हे करायचंच आहे आणि मी करण्यासाठीच इथे मैदानावरती आले. म्हणजे आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट. मी करण्यासाठीच मैदानावरती आलंय. ध्रुवकडे क्षमता आहे, ऋतिक आलाय नवीन फलंदाज. हेमंत 12 मध्ये 45, प्रत्येक बॉलवरती जवळपास 4ची सरासरी हाताळायची. प्रत्येक बॉलवरती चौकार पाहिजे. पहिला बॉल, पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. जबरदस्त फटका खेळलेत, अगदी आपण पाहतोय. वाह, पॉवर जनरेट केली होती. ध्रुवचं कौतुक करावं लागेल. बॉलला पाठवलंय पहिल्याच बॉलवरती. गेम इज ऑन. षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटमहॅनचा वापर आणि चेंडूला पाठवलं बॉल लाईनच्या बाहेर. षटकारानं ध्रुव होते बॅटिंगला, पण ध्रुवनं बॅटला बॉलला देखील दूर पाठवले. राजेशजी पाटील 2020 बॉईस याचकडनं प्रत्येक सिक्सरला 500 रुपये आहेत. नाव त्यांचं ध्रुव आहे आणि बॉलला पाठवले दूरवर. पहिल्या बॉलवरती सिक्सर. त्याचकरता म्हटलं होतं मला हे करायचं आहे. उजव्या शीच्या बाहेर, जास्त बाहेर आहे. जो एक्स्ट्रा एफर्ट लावला, कांदा लवकर खाली आला. शेवटच्या रिलीज ऑफ द डिलिव्हरी जोर लावण्याचा प्रयत्न हेमंत यांनी केलाय. एक षटकारानं माहोल बदललाय, खेळ बदललाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 45 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 7, 11 मध्ये 38. एक्स्ट्रा एफर्ट लावले. यावेळेस आपण पाहिलं तर हेमंतने ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू हाताळला होता. 28ला 3 विकेट आहेत. याही वेळेला फ्लिक केलंय. फ्लिक करत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग षटकार. जी माहिती आपल्यापर्यंत येते. पहिला आपण एका स्क्रीनवरती फटका बघा. बॉटम हँड, लोअर फुल टॉस आणि लोअरला हायर पाठवलाय. दॅट्स अ
फ्लॅट समोरच्याला गार करणारा हा षटकार. जी माहिती आपल्यापर्यंत येते म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्सचे खेळाडू पुष्कराज म्हात्रे असे षटकार मारायचे. अगदी वडिलांचा वसा आणि वारसा घेऊन ध्रुव मैदानावरती उतरलेला आहेत आणि त्याच्या बॅटमधनं हा सिक्सर आलाय. लढण्याची वृत्ती, झुंजाव वृत्ती, जसं म्हणतात ना बाबा, काही गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील पण एक ज्या जन्मतात कदाचित वारसा हक्काने मिळतात ना, तो वारसा हक्क घेऊन ध्रुव मैदानावरती उतरलाय. 6 2 षटकार. अको टप्प्यात चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला मिड विकेटच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर त्याला थोडंसं पंबल झाला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव. स्कोरबोर्डवरती एकदा नजर टाकूया. स्कोर धावून पोहोचल्या 35. 31 अजून करायचे आहेत. 9 बॉलचा कॅच शिल्लक आहेत. 9 मध्ये 31. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा आल्यात. 9 मध्ये करायचे आहेत 31. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ध्रुव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. पुष्पराज म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि जसं वडिलांप्रमाणेच फलंदाजी ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॉल अगदी दूरवर पाठवलेत. 9 चेंडू 31ची आवश्यकता आहे. पहिल्या 3 बॉलवरती सामना अगदी खुला केलाय. गेम इज ऑन असं सातत्याने आम्ही म्हणतोय. पाहायचं या 3 चेंडूंवरती आणखीन किती धावा घेतल्या जात आहेत हेमंतच्या विपक्षामध्ये. 35 धावा फलकावरती. खुला चेंडू टाकलाय. यावेळेस हेमंतची लेंथ अँड लाईन जबरदस्त आहे. अक्रॉस द लाईन गोलंदाजी करतायत. अँगलचा वापर करतायत आणि अगदी हाय याम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तुकारामजी. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, गेम इज ऑन और गेम बनाएगा नेम भाई. असाच गेम तुमचं नाव बनवतो. 30 संधी हेमंत यांना देखील है, 30 संधी ध्रुवला आहेत. नाम बनाना है भाई, नाम बनाने के लिए काम करना पड़ेगा, क्योंकि पहले काम करो फिर नाम बनाओ. तसा खेळ आहे सध्या. 8 मध्ये 30, 8 बॉल 30. चेंडूच्या वेगात बदल केला ध्रुव. बॉलला पाठवलाय दूर, दूरच दूर. षटकार. दाखवड्याच्या चेंडूवरती पुन्हा एकदा ध्रुवनं फटका खेळलाय. चेंडूच्या वेगात बदल केला होता. हा चेंडू बघा स्लो रन होता, पिक केला, लेनला पिक केला, आपल्यापर्यंत येऊन दिलं, पहिला येऊ दिलं आणि नंतर पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 42 झाल्यात आणि 42च्या उलट्या 24 होतात. त्या 24 करायचे आहेत आता. 7 मध्ये करायचे आहेत 24. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ध्रुवच्या बॅटमधनं हा 3रा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. राजेशजी पाटील यांनी 500 रुपयांचं जे कॅश प्राइज आहे ते पटकावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 42 धावा झालेत, 24 अजूनही करायच्या आहेत. याही वेळेला अगदी पुढ्यात टाकला होता आणि त्यालाही पाठवलंय लांब 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 लांबच लांब. षटकार. मध्ये 1 2 3 4 षटकारांची झडी लावले. धाव आहे त्याचं ध्रुव. बॉलला पाठवले दूर, लांबच लांब लांबच लांब. जसा तुम्ही उल्लेख केला होता, या षटकामध्ये धाव आल्यात, रन आल्यात. आता स्कोरवरती एकदा नजर टाकूया. संपलाय 6-22चा. आता मॅच आलाय 6-18चा. 6-18चा मॅच येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापा करते 48. पंच सांगतात वेळी बघा, वेळ बघा. ऑन टाइम आहेत, योग्य आहेत, कारण स्टॉपेज टाइम होता. बरोबर 8:25ला झाला होता. त्यामुळे आता जर पाहिलं तर बरोबर त्या 27 म्हणजे 2 मिनिटाचा स्टॉपेज टाइम होता. 4 षटकं संपले आहेत. धावा धापा होती 48. प्रदर्शन लाईव्ह वरती जर आपण कम्पॅरिझन पाहिलं ना, ज्यावेळेला 4 षटकं संपली होती तिथे 49 होत्या, 49 होत्या, इथे 48 आहेत. मॅच अजून बरोबर आहेत. रफ अँड टफ आहे. एक पहिलं षटक पोमन बॉयच्या नावावरती, दुसरं अजिंक्य, तिसरं पोमन, चौथं पुन्हा एकदा अजिंक्य, 5वं कोणाच्या नावावरती. 6 मध्ये 18. निश्चितच जसा उल्लेख केला अगदी एक एक षटक पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत आणि आता 6 मध्ये करायचे आहेत 18 धावा. जसा तुकाराम सर उल्लेख करतायत की नाव जर करायचं असेल तर गेम चांगला खेळावा लागेल, काम चांगलं करावं लागेल आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये ध्रुव म्हात्रे करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठमोठे षटकार मागच्या षटकात जवळपास 4 षटकार त्याने ठोकलेत आणि इथून आता 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती महत्वाचं षटक. 6 मध्ये 18. नयनवरती जबाबदारी दिली गेली आहे. पहिले काही चेंडू महत्वाचे असतील. नयन गरासिया गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय पहिला चेंडू घेऊन.
ऋतिकसाठी बॉल अगदी हवेत खेळलेत, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट दाखवतोय आणि पहिल्याच बॉलवरती ऋतिकचा चुकीचा फटका, विकेट मिळवले नयनने. गडी बाद. मॅच रंगला होता. पोमन बॉईचा अख्खा गाव बघतोय, प्रत्येकाच्या नजरा खिळल्यात. नाव त्याचं नयन आहे. नयन म्हटलं का डोळे बघता बाबा, अगदी त्याच्यावरती डोळे खिळल्यात, नयन वरती नजरा खिळल्यात. आणि नयननं सांगितलं ही जबाबदारी आहे, ही मी स्वीकारतोय भाई, जिम्मेदारी है वो मैं लेता हूं, क्योंकि भाई जिम्मेदारी वो उठानी की ना, तर एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. एकदा तुम्ही जबाबदारी घेतली का जबाबदारीचं ओझं जाणून देऊ नका, त्याला एन्जॉय करा, कारण जबाबदारी तोच घेतो ती जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य राखतो. 6 मध्ये 18 करायच्या होत्या, पहिल्यामध्ये आला आता विकेट. आता फलंदाजीला कोण येणार, नवीन फलंदाज कोण येतोय, प्रणय. प्रणय आलाय, नयन एका बाजूला, प्रणय एका बाजूला. 5 मध्ये 18 करायचे आहेत आणि जबाबदारी तो स्वीकारतो. भावांनो, ती जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य दाखवतोय, त्याचं ओझं जाणून देऊ नका बाबा. ह्या शेवटच्या षटकासाठी मला का राखीव ठेवले, पोमन बॉईजनं मला का शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवले ते नयन दाखवतोय. मला रिझर्व ठेवले आणि मी मॅच इथे डिझर्व करणार या मॅचला, तेच सांगण्याचा प्रयत्न. प्रणयलाही खेळ दाखवायचा आहे. 5 मध्ये 18 रंगलेला मॅच. पोमन बॉईज वरचे अजिंक्य स्पोर्ट अजून सांगू शकत नाहीयेत, प्रेडिक्ट करणं कठीण आहे कोण जिंकणार, अजून सांगू शकत नाहीयेत. वाईट बॉल भरपूर काही घडत होतं, मागून आवाज आलाय. वाईट बॉल. आता 17 धावा करायच्यात. 5 मध्ये 17 भाई, 17 है तो खतरा भी है, लेकिन खतरा नाही तो मजा नाही, आणि खतरा स्वीकारून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. निश्चितच जसा उल्लेख केला की 17 आहे तर खतरा आहे आणि खतरा घ्यावाच लागेल. मैदानाच्या आतमध्ये रिस्क घ्यावी लागेल. रिस्क घेतली आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. केला आपण जिंकणार आणि तेच दाखवत असताना जसं तुम्ही उल्लेख केला, रिस्क घ्यावी लागणार आहे भाई. जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में थोड़ा सा इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तब है ना थोड़ा रिक्स हो. रिक्स फॅक्टर असणार आहे भाई, रिक्स फॅक्टर असणार, तो स्वीकारून तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण बघा एक मंत्र आहे, नो रिक्स नो रिवॉर्ड. जर रिक्स नाही घेतला रिवॉर्ड देखील नाही मिळणार, खतरा नाही घेतला तर बक्षीस देखील नाही मिळणार. 2020 बॉईज राजेश पाटील यांनी लावलेलं पारितोषिक आहे. प्रत्येक सिक्सरला 500 रुपये. 4 मध्ये 11 करायचे आहेत. प्रणय मैदानावरती आलाय. 4 मध्ये 11 धावा करतोय. डबल फाय मॅच हाय फाय. डबल फाय कॅश कोण घेणार भाई, दोघे खेळाडू पाहत राहिले. कैच तेरी है या मेरी है, ये तेरी मेरी के चक्कर में गेंद बीच में गिरी है. बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. डीजे गरमागरमी होत असताना पाहायला मिळतंय. माहोल गरमा गया आहे असंच म्हणावं लागेल. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांजवळ पाहत राहिले. कॉलिंग नव्हतं. यस नो वेट. क्रिकेटच्या खेळात हे कॉलिंग महत्वाचं आहे. आणि आता 3 बॉल आणि 7 ची आवश्यकता पाहायला मिळते. प्रणयने आल्या धमाके केलेत मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रणय सांगतोय आम्हालाही जिंकायचं आहे. 7 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी पाहायला मिळतंय. याबिले जबरदस्त चेंडू खोलात टाकला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट केलंय. आता नशिबाची साथ ही आपण पाहिली तर अजिंक्य स्पोर्टच्या बाजूने पाहायला मिळतंय. चौकार. जी साथ पाहिजे होती ती साथ आले. कारण तुम्ही किती मेहनत करा, कष्ट करा, परिश्रम करा भावानं, 1% का होईना नशिबाची साथ लागते. पण मॅच संपला नाहीये. 2 मध्ये 3. काल तसाच मॅच होता. काल बरोबर तसाच मॅच होता. 3 मध्ये 7, 2 मध्ये 3. आता बघूया मॅच जिंकणार कोण, त्याची चर्चा देखील चालली आहे. 4.4 षटकांचा खेळ झालाय. धावा 63. प्रणयला पाहिलं तर प्रत्येक जण सांगता प्रणय आलाय, पण प्रणयने येताना प्रलय आणलाय. थोडासा आक्रमक खेळ त्याने देखील दाखवलाय. प्रलय आणलाय
आता जिंकणार कोण? 2 मध्ये 3 आहेत. काय सांगता मागच्या 2 दिवसामधला जसा खेळ झालाय प्रेडिक्ट तुम्ही करू शकता. निश्चितच मागच्या काही दिवसांमध्ये जसा खेळ झालाय ना, कालचा सामना जबरदस्त झाला होता. मात्र तिथे विघ्नेश साखलतडे होते, इथे प्रणय आहेत आणि जसा उल्लेख केला प्रणयने प्रलय आणलाय. प्रलय आणलाय पण नयन तुम्हाला देखील 2दा सक्सेस व्हायचं आहे. अजून काय बिघडलं नाहीये, अजूनही येऊ शकते, अजूनही मॅच येऊ शकतो. ऑन फायर प्रणय आहेत. 2 मध्ये 3 खेलना होगा बेहतरीन. जो बेहतरीन खेलेगा वही करेगा 2 में 3. बेहतरीन खेळला होगा तरच या 2 मध्ये 3 धावा होऊ शकतात. प्रणय 14 वरती खेळतोय. नयन स्ट्रायकरला प्रणय पण तिथे पाहतात, निरीक्षण करतात. इट्स अ वाईट बॉल. मॅच टाईट, त्यामध्ये वाईट. आणि अशा वाईट बॉलनं काय होतं माहिती का, संघाची परिस्थिती पण वाईट व्हायला वेळ लागत नाहीये. 2 मध्ये 2 चर्चा चांगले. हा सामना जिंकणार कोण? निश्चितच जसं आपण म्हणतोय 2 मध्ये 2 आणि चर्चा चाललेली आहे, सामना जिंकतोय कोण. कारण हा चेंडू आपण पाहिला तर वाईट हाताला गेलाय, दबाव वाढतोय. एक लिगल डिलिव्हरीची चांगल्या चेंडूची आवश्यकता आहे. एक जर डॉट बॉल आला तर पुन्हा सामन्यामध्ये रंगत वाढेल, कारण 2 मध्ये 2 करायचे आहेत आणि इथे गोलंदाज अगदी अंडर प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाचं, मेरिटवरती बॅटिंग केलंय. फुलटॉस वरती घेतले, समोर खेळलेत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता 1 मध्ये 1 ची आवश्यकता पाहायला मिळते. तुकारामजी, जसा सामना हवा होता, जसा रजनीला सुरुवात व्हायला होती तशी सुरुवात झाली या मॅचने. सुरुवात झाली आणि सगळ्यात म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये जर परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 1 मध्ये 4 चालतात, 1 मध्ये 6 चालतो, पण 1 मध्ये 1 आला का बाबा टेन्शन वाला. टेन्शन हे वेगळं का तुम्ही करणार? क्रिकेटचा खेळच असं वेगळा आहे, याचं गणित वेगळं आहे. जसं म्हणतात ना बाबा, जिनके म्हणजे जो आदमी होते नेक वो दिल के मतलब दिल के नेक होते ना, वो लाखों में नहीं मतलब हजारों में नहीं तो लाखों में 1 होते. लेकिन 1 में 1 आता जिंकणार कोण सांगा? आता 1 बनवली तर अजिंक्य जिंकणार, नाही बनवली तर पोमन जिंकणार. दोन्ही बाजू लागलाय. त्या साईडचे काही लोक सांगतात पोम बॉय जिंकणार, या साईडनं आवाज आलाय की अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र जिंकणार. 1 मध्ये 1 काम करना होगा नेक, इनाम आएंगे अनेक येणार. कारण 2020 बॉईज राजेश पाटील यांनी देखील पारितोषिक लावलंय. षटकारण लावलं तर अजून सांगणं कठीण आहे, प्रेडिक्ट करणं कठीण आहे. इथे बाकीत वर्तवणं कठीण आहे की जिंकणार पोमन बॉईज की जिंकणार अजिंक्य स्पोर्ट्स. जबरदस्त सामना रंगला गेलाय. इतके सामने आम्ही 2 दिवसात पाहिले, मात्र शेवटच्या बॉलवरती जाणारा हा पहिला सामना आहे. 1 बॉल 1 रन कंपल्सरी करायचे आहेत. 1 मध्ये 1 पंचांची चर्चा करतायत. थोडासा वेळ चाललाय, तो कोणाचा चाललाय? आयोजकांचा चाललेला आहे. आयोजकांचा नाही, महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची गोष्ट असते. भाई जो खेल में जो वक्त जा रहा है ना, जो वक्त किसका है जो चला गया और वक्त किसका खराब है जो आने वाला है. कारण वेळ कधी सांगून येत नाहीयेत. वेळ समय सिखाता भी है, हंसाता भी है, रुलाता भी है, लेकिन वही है समय जो हमको बहुत कुछ सिखाता भी है. 1 मध्ये 1 ए लास्ट बॉल. 1 मध्ये 1 ऑफ स्टंपच्या बाहेर. ध्रुवनं पुन्हा एकदा दूरवरती मारलंय. भाई हे लंबी रेस का घोडा आहे, नाव त्याचं ध्रुव आहे. दूरवरती त्यानं फटके खेळल्यात आणि हा सामना क्लोज हार्ड बिटिंग मॅच जिंकलाय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. अभिनंदन. जबरदस्त सामना झालाय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चुकी घडली गोलंदाजाची, ज्याने फुलटॉस चेंडू टाकला आणि फुलटॉस चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. अफलातून फटका ध्रुव मात्रेच्या बॅटमधनं चौकार येतोय आणि पहिल्या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित केलाय, ते म्हणजेच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने आपण पाहतोय. आज ये तो झाकी असली पिक्चर आज रात की बाकी है. कारण पहिलाच मॅच जिंकलाय तो अजिंक्य स्पोर्टनं. आपण विनंती करू अजिंक्य स्पोर्टचे श्याम पाटील आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. त्याच जोडीला आपण बघितलं तर पोमनगावचे
देवेंद्र बोसकर आपल्याला देखील विनंती आहे आणि त्या जोडीला तुषारजी गावडे आपल्याला देखील विनंती आहे, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. आणि काही प्राईज आहेत. आपण मॅच समरी बघा, पवन बॉईजच्या टीमने केल्या 65 धावा, 36 धावांची अफलातून इनिंग. जतीन देवळीकर यांची 13 धावांची साथ, हेमंत